ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि आता बातमी मेडिकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची। देशात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढल्याने राज्यात मेडिकलच्या जागा या 222 न वाढल्यात। केंद्रीय कोट्यातील जागा महाराष्ट्राच्या कोट्यात वर्ग करण्यात आल्याने राज्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे। एमबीबीएस सोबतच दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 4 महाविद्यालयातील 40 जागाही राज्याच्या कोट्यात वर्ग करण्यात आल्यात। सध्या देशात सर्वात जास्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महाराष्ट्रात आहेत, त्यामुळे केंद्रीय कोट्यातील 222 जागांवर राज्यातील विद्यार्थ्यांना डॉक्टर बनण्याची आणखी एक संधी मिळणार आहे। देशात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढल्याने राज्यात आता मेडिकलच्या जागा या जवळपास 222 न वाढल्यात। केंद्रीय कोट्यातील जागा या महाराष्ट्राच्या कोट्यात वर्ग करण्यात आल्याने राज्यातल्या विद्यार्थ्यांना आता हा दिलासा मिळाला आहे। जे विद्यार्थी आता डॉक्टर होऊ इच्छितात त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे। एमबीबीएस सोबतच दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या सुद्धा 4 महाविद्यालयातल्या जवळपास 40 जागा या राज्याच्या कोट्यात वर्ग करण्यात आल्यात। सध्या देशात सर्वात जास्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ही महाराष्ट्रात आहेत, त्यामुळे केंद्रीय कोट्यातील 222 जागांवर राज्यातील विद्यार्थ्यांना आता डॉक्टर होण्याची आणखी एक संधी मिळणार आहे।